नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची म्हणजे खूप इम्पॉर्टंट अशी अपडेट देण्याकरिता हा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीक विम्याचं वितरण हे कालपासून सुरू झालेलं आहे. यामध्ये कुठल्या जिल्ह्याला पीक विम्याचं वितरण जमा झालं आहे, कुठल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे व येत्या 2 दिवसात उद्या आणि परवाला कुठल्या जिल्ह्यांना रक्कम ही मिळणार आहे, हे तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फत सविस्तरपणे सांगणार आहे. तसं तर कालच्या व्हिडिओमध्ये मी देखील सांगितलं होतं की बाबा काही जिल्ह्यांची मी नावं घेतली होती, त्या व्हिडिओ रक्कम वाटप ही होणार आहे असं सांगितलं होतं व लागलीच रक्कम म्हणजे मी 7 दिवसाच्या आत म्हणलं होतं, पण कालपासूनच रक्कम ही वितरणाला सुरुवात झाली. मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड केला त्यानंतर झाली असावी, म्हणजे 4-5 तासानंतर. तर त्याबाबत तशी काय अपडेट असली असताच तुम्ही मागचा देखील व्हिडिओ बघून घ्या. तर ह्या व्हिडिओमध्ये मी आज, उद्या व परवा कुठल्या जिल्ह्यांना रक्कम प्राप्त होणार आहे, खात्यावर रक्कम जमा होणार आहे व हेक्टरी किती रक्कम तुमच्या खात्यावर येणार आहे, ह्याच्या संबंधित मी तुम्हाला सविस्तरपणे अपडेट देण्याचा प्रयत्न हा करणार आहे. तर कृपया तुम्ही व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा व व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर तुमचा वेळ वाया न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करतो. पण त्या अगोदर जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जो काही घंटा दिसतोय म्हणजेच बेल आयकन दिसते त्याला देखील दाबा. म्हणजेच तुमच्या जिल्ह्यासंदर्भात गावाची तुमची जी काही फास्ट पीक विम्याची यादी व इतर जी काही शेतांच्या संबंधात अपडेट आहे ती तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल. तर चला आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, कालपासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमाच्या पीक विम्याचं वाटप हे झालेलं आहे. तुम्ही थंबनेलवर पाहिलंच असेल की रक्कम किती मिळत आहे. शेतीनुसार म्हणजे तुमचं जे काही क्षेत्र आहे शेतीचं त्याच्यानुसार खात्यावर रक्कम ही जमा होत आहे. कुणाला 20,000 येत आहेत, कुणी म्हणत आहेत की बाबा आम्ही 1 एकराचा भरला होता त्यांना 1,500, कुणाला 1,500, असं विविध प्रकारचं कुणाला भेटत आहेत. तर यामध्ये बघा यवतमाळमध्ये मेनली पाहायला गेलं तर तूर, कापूस आणि सोयाबीन या 3 पिकांचं एकंदरीत वितरण हे सुरू झालेलं आहे. तुरीचे 5,000, कापसाचे व सोयाबीनचे एकंदरीत पाहायला गेलं तर 15,000च्या आसपासची रक्कम तूर तसा जमा होत आहे. काही शेतकऱ्यांना रक्कम जास्त आहे कारण त्याच्या शेतीचं क्षेत्र हे जास्त असल्यामुळे त्यांच्या खात्यावर देखील रक्कम ही जास्त प्रमाणात ही जमा होत आहे. तर बघा ह्यामध्ये जर यवतमाळ जिल्ह्याचे जर कोणी शेतकरी आमचे बांधव असतील तर तुम्ही कृपया व्हिडिओला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या खात्यावर रक्कम किती जमा झालेली आहे. तर ही झाली यवतमाळ जिल्ह्यासंदर्भात छोटीशी अपडेट. जर यवतमाळ जिल्ह्यांची तुम्हाला गावांची जर यादी पाहिजे असल्यास म्हणजे तशी तर आपल्याला टेंटेटिव्ह यादी आपल्याकडे देखील आलेली आहे. म्हणजे कुठल्या गावांना रक्कम ही काल जमा झालेली आहे अशा गावांची यादी आपल्याकडे आलेली आहे. ती यादी कृपया जर जमलं तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल की जर पॉसिबल जर झालं तर मी त्याची PDF देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तसं जर पाहिजे असेल तर तुम्ही कृपया व्हिडिओला कमेंट करून टाका. तर बघा ही झाली विदर्भाची अपडेट. आता यवतमाळ झाला. आता बरेच जण म्हणत आहेत की बाबा अकोला व अमरावतीचं काय, यवतमाळला वाटप झालं निधीचं. तसं पाहायला गेलं तर यवतमाळचा अग्रिम हा तुमच्या अगोदर मंजूर झालेला होता. हे मग मी या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे. तर बघा यामध्ये मेनलीच पाहायला गेलं तर हे अमरावती व अकोला ह्या जिल्ह्यांना वाटप होणार आहे. पण पाहायला गेलं तर शेतकरी संख्या जेवढी यवतमाळची होती तेवढ्या प्रमाणात शेतकरी संख्या ह्या 2 जिल्ह्यांची नाही आहे. म्हणून तुम्हाला रकमेला वेळ लागू शकतो. लागलीच तुमच्या अगोदर ही परभणीला सुरुवात होणार आहे. आता परभणीकडे आपण थोडंसं वळूया. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव उरलेले जिल्ह्यांची अपडेट आपण ती देखील जाणून घेऊ. आता परभणीमध्ये उद्या किंवा परवा हे 25% अग्रिमाच्या रकमेचं वाटप हे होणार आहे. ही ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फेक वगैरे काही सांगत नाही. जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्हाला यवतमाळच्या एखाद्या शेतकऱ्याचा लाईव्ह इंटरव्ह्यू किंवा त्यांना आलेले मेसेज तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ म्हणून तुम्हाला दाखवेल. या संबंधित तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. तुम्हाला आहे ती जेन्युइनली माहिती जी काय आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तर बघा ही झाली यवतमाळ जिल्ह्याची अपडेट. आता नांदेडमध्ये 512 कोटीचा निधी हा गव्हर्नमेंटने मंजूर केलेला आहे. तर तो निधी देखील परभणी व नांदेड या आठवड्यामध्ये पाहायला गेलं तर 4-5 जिल्ह्यांना मिळू शकतो. ती 4-5 जिल्हे आता मेनली पाहायला गेलं तर परभणीचं मी 100 आणि 1% गॅरंटी देऊन सांगतो की येत्या 2 दिवसामध्ये परभणीचे जेवढे काही शेतकरी आहेत यामध्ये बघा पूर्णा आहे, गंगाखेड आहे, पालम आहे, सेलू आहे, त्यानंतर छोटी जेवढी महसूल मंडळं घ्यायला गेले जवळपास 82 गावांची यादी परभणी जिल्ह्याची आहे. जर यादी पाहिजे असल्यास तसं देखील सांगा. म्हणजे एकंदरीत आपण यवतमाळ जिल्ह्याची देखील यादी घेऊ, परभणीची घेऊ, नांदेडची घेऊ व उर्वरित जो काही ज्या जिल्ह्याची जास्त प्रमाणात कमेंट येतील त्या देखील जिल्ह्यांची माहिती आपण गावासहित महसूल मंडळ व गावांनी आहे यादी तुम्हाला मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर यामध्ये बघा कुणाला रक्कम कमी जास्त येऊ शकते. याबाबत तुमच्या जे काही जमिनीचे क्षेत्र आहे त्याच्या निर्धारानुसारच तुम्हाला रक्कम ही तुमच्या खात्यावर येऊ शकते. कमी जास्त झाली काय झाली याबाबत तुम्ही कुठल्याही प्रकारचे हे करू नका. काही जणांना रक्कम ही 2 टप्प्यात देखील आलेली आहे मागच्या काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई म्हणून. तर तसंही होऊ शकतं. लागलीच रक्कम कमी आली म्हणून बँकेत किंवा इकडे तिकडे जाण्याची तुम्ही घाई करू नका. मेसेज चेक करा. थोडी 2-3 दिवस थांबा. लागलीच उर्वरित जी काही रक्कम आहे ती देखील तुमच्या खात्यावर जमा होऊन जाईल. याबाबत तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. तर हे झालं या जिल्ह्यांची अपडेट. आता बघा काही जण म्हणतात की बाबा तुम्ही परभणी जिल्ह्यातले फक्त मेन तालुक्यात सांगता, याबाबत गावाचा उल्लेख का करत नाहीत. तर बघा
तसा तर व्हिडिओ परभणी जिल्ह्याचा या अगोदर देखील अपलोड केलेला आहे. फक्त त्यामध्ये आहे एवढा फरक आहे की त्या व्हिडिओमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे जेवढे गावं होते तेवढेच गावं कव्हर केलेले आहे. त्यामध्ये पीक विम्याचा कुठल्याही प्रकारचं गाव हे केलेलं नाही. तर उद्यापासून मी आता येत्या 2 दिवसामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांना रक्कम प्राप्त होणार आहे त्याच्या गावानिहाय जी काही यादी आलेली आहे, शेतकऱ्यांची नावं सांगता येणार नाहीत कारण तसं पाहायला गेलं तर खूपच व्हिडिओ मोठा होऊन जाईल. फक्त गावाची महसूल मंडळानुसार यादी, त्यामध्ये परभणी जिल्हा असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल व यवतमाळचं काल जेवढ्या जिल्ह्यांना जिल्ह्यातल्या जेवढ्या गावांना काल रक्कम मिळालेली आहे ही देखील गावं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, ही होती या जिल्ह्यांची अपडेट. आता आपण थोडं पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे घेऊ. यामध्ये सोलापूर आहे, पुणे आहे, त्यानंतर सातारा आहे. या जिल्ह्यांना स्वतः क्लेम केलेले जे काही जिल्हे आहेत हे 2-3 अदर दॅन मराठवाड्यातले. तर बघा, साताऱ्याचं पाहायला गेलं तर साताऱ्यामध्ये तेवढी संख्या जास्त नाही आहे. सातारा, सोलापूरमध्ये देखील थोड्या प्रमाणात आहे. सातारा व पुणे जिल्ह्यातली तेवढी व त्यामध्येच हे बाकी मराठवाड्यातले जिल्हे जे काही झालेले आहेत ते वाटप झाल्याशिवाय या जिल्ह्यांना वाटप होणार नाही आहे. जसंच ह्या जिल्ह्यांची जी काही सर्वात मोठी अपडेट येईल ती देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न करेल. आता काही जण म्हणतात की बाबा आमदारही तुमच्या इकडचे, खासदार तुमच्या इकडचे सगळं म्हणून तिकडे निधीचं वाटप होतं आहे, असं नाही आहे. शेतकरी संख्येनुसार, निधीनुसार ज्या काही जिल्ह्यांना वाटप सुरू आहे त्या सिक्वेन्सनुसारच शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमेचं वाटप हे होत असतं. यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा म्हणजे अद्याप झालेला नाही आहे. असं जर झाला तर तोही समोर उघडकीस येईलच. त्याबाबत तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. म्हणजे असं नाही आहे की आता बघा, हे गव्हर्नमेंटचं काम आहे. यामध्ये निधी एकदा वाटपाला सुरुवात झाली की एका सिक्वेन्सनुसार होते. अगोदर आता बघा, सुरुवात आपली विदर्भातून झालेली आहे, मराठवाड्यातून, विदर्भातून. तर ते लागलीच आता मराठवाडा संपल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देखील होणार आहे. त्याबरोबरच आता विदर्भाचा यवतमाळ जिल्हा झाला. यवतमाळसोबत पॉसिबिलिटी ही आहे की अमरावती व बाजूचे जेवढे जिल्हे आहेत त्या देखील जिल्ह्यांना येत्या आठवड्यामध्ये किंवा येत्या 1 ते 2 आठवड्यामध्ये रक्कम ही खात्यावर जमा होईल. मी डेट जास्तीचे सांगतो आहे कारण डेट, समजा काही शेतकरी असं म्हणतात की बाबा तुम्ही डेट तर उद्याची सांगली, रक्कम जमा झालेली नाही. यामध्ये यूट्यूबरचा कुठल्याही प्रकारचा दोष नसतो. फक्त दोष यामध्ये गव्हर्नमेंटचा आहे. त्यांनी त्या वेळेमध्ये निधी निर्धारित करून तुमच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही, त्यांना वेळ लागला, कुठे कार्यालयीन सुट्ट्या आल्या शनिवार रविवारच्या, अशा गोष्टींमुळे पीक विमा मिळायला लेट होतं. याबाबत तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. थोडा वेळ लागेल पण निश्चित तुमच्या शेतकऱ्याच्या जमिनी क्षेत्रानुसार जी काही रक्कम आहे ती तुमच्या खात्यावर सर्वस्व जेवढी निर्धारित करण्यात आलेली आहे तेवढी जमा होईल. तर बघा, ही या 2 ते 3 जिल्ह्यांच्या संदर्भाची आपण अपडेट घेतली. त्यानंतर पुढच्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये आपण गावानिहाय याद्या देखील पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण बाकी जे काही अपडेट आहे म्हणजेच महाडीबीटी व तुमचं हे कर्जमाफी ह्याच्या संदर्भात देखील मेन जेवढे मुद्दे कव्हर करता येतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करूया. तर ही या 2 ते 3 जिल्ह्यांची सर्वात महत्त्वाची अपडेट सांगण्यासाठीच हा व्हिडिओ होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माहिती जर महत्त्वाची वाटली असेल तर कृपया व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. अशीच माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.